मला असं वाटतं ह्याच्यामध्ये कसा कॉमन धागा म्हणजे तुझ्या 20 वर्षातला दिसतोय की जे तू लेट गो केलंस. नाती म्हणा, रोल्स म्हणा. तर ही प्रेरणा किंवा ही स्ट्रेंथ कुठून येते लेट गोची? लेट गोच करतेस ना तू जे नको आहे ते. लेट गोपेक्षा ॲक्सेप्टन्स. सी काही प्रमाणामध्ये आपल्याला अनफॉर्च्युनेट जे नको आहे ते किंवा जे आपल्याला जमत नाही म्हणा किंवा ते रिलेशनशिप किंवा लेट गोच आहे ना ते. पहिली गोष्ट माफ करून टाकायचं. जिथे जिथे मला त्रास होतो, मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीमुळे, एखाद्या वातावरणामुळे, एखाद्या कुठल्या सर्कमस्टन्सेसमुळे मला जर का त्रास होतो आहे, तर पहिली गोष्ट त्या ॲक्सेप्ट करून माफ करून टाकायचं. सगळ्यात सोपं असतं ते. सोपं करून टाकायचं आपल्या स्वतःसाठी. असं वाटतं पण सोपं नसतं गं. त्या मेमरीज असतात ना. अगेन मी ते माफ करते आणि मी स्वतःला हे सांगते की हे समोरच्या व्यक्तीसाठी नाही आहे, माझ्यासाठी, हे माझ्यासाठी आहे. हे इतरांना त्याचं काय काय मिळणार आहे नाही मिळणार आहे मला विचारच नाही करायचा याचा. मला विचार हा करायचा आहे की त्या व्यक्तीला माफ केल्यामुळे माझ्या मनात ग्रजेस जे आहेत किंवा जे नेगेटिव्हिटी आहे त्याची क्षमता जी आहे ती कमी होऊन माझी पॉझिटिव्हिटी वाढणार आहे. बरोबर, ह्याचा फायदा मला होणार आहे. आय नो मी हे खूप असं फील होईल तुम्हाला की मी खूप असं कॅल्क्युलेटेड किंवा काय, पण ना मी हे खरंच प्रॅक्टिसनी जमवलंय. कारण मला असं वाटतं की हे करणं गरज आहे, आता काळाची गरज आहे. आणि हे नाही जमत सगळ्यांना. हां, पण हे वाचनाने आलंय, हे प्रॅक्टिसनी आलंय, हे प्रत्येक वेळेला तिथे माइंडफुली राहून आलंय. कारण मला लक्षात येतं की मी जर का व्यवस्थित मी आनंदी आई नसेल ना, तर मी कबीरची छान आई होऊ नाही शकणार. म्हणजे मनामध्ये काहीतरी धगधगत आहे आणि मला आवडत नाही आणि मी त्याच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते आहे, तर ते सगळं त्याच्या टिफिनमधून त्याच्या पोटात जाणार आहे. मला नाही करायचं आहे. कसं बनतेस तू आनंदी आई? मला आपल्या प्रेक्षकांना पण सांग, कारण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी काम करणारी स्त्री असेल, घरातली गृहिणी असेल, मी जे बघते 100 गोष्टी त्या करत असतात मल्टीटास्किंग, आणि मग चिडचिड होते, हे नाही होत ते नाही होत, मला कोणाला सपोर्टच नाही. हां, कसं मॅनेज करतेस तू? मला असं वाटतं बाउंड्रीज खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला, आणि आपले इनर सर्कल्स स्ट्रॉंग असणं इम्पॉर्टंट आहे. ह्या 2 गोष्टी मी खूप पाळते. माझ्या इनर सर्कलमध्ये कोण आहे? माझा कबीर आहे, माझी आई आणि मी आहे. या व्यतिरिक्त जर का मला कोणाकडून त्रास झाला तर तो त्रास मी किती वेळ करून घ्यायचा आणि तो त्रास मुळात करून घ्यायचा की नाही, कारण ते आउटर सर्कलमध्ये आहेत, माझा कंट्रोलच नाही आहे त्यांच्यावर. आणि त्यांच्यासाठी मी वाईट वाटून माझे 10 मिनटं खराब करणं आणि मी स्वतःला त्रास करून घेणं आणि मी अपशब्द बोलणं हे किती योग्य आहे? या बाबतीत मी ते सर्कल्स ठेवलेले आहेत. आणि बाउंड्रीज की निगोशिएबल, नॉन निगोशिएबल या गोष्टी मला जमूच शकत नाही, आवडूच शकत नाहीत. ह्या मला माहिती आहेत, ह्या मला पटतात, आवडतात आणि याच्यासाठी मी मेहनत घेते. ह्या 2 गोष्टी मी इतक्या, आणि मी स्वतःला विचारते त्याच्यासाठी मी माझ्या घरामध्ये ना चार्ट लावलेला आहे. बरं. की त्या चार्टमध्ये एक आपल्याला वोकॅबलरी माहिती नाही आहे आपल्या भावनांची. फक्त मी म्हणते की मला दुःख झालं आहे, मला वाईट वाटतं आहे, मला वाईट वाटतं आहे. वाईट वाटण्यामागे खूप गोष्टी असतात की डिसअपॉइंटमेंट आहे, एन्झायटी आहे, की कोणीतरी तुम्हाला ह्युमिलिएट केलं आहे म्हणून आहे, की हर्ट आहे. खूप आहेत त्याच्यामागे. तुम्ही सॅड असण्यामागे खूप खूप गोष्टी आहे. त्यातलं तुम्हाला पिन करता आलं ना की ओके, या गोष्टीमुळे मी हर्ट झाली आहे, तर आपल्याला ना स्वतःला इट्स ओके म्हणता येतं. इट्स ओके, मला कळलं की मी हर्ट आहे आणि आता हर्ट झाल्यामुळे मला ह्याच्या पुढे काय करायचं आहे, ही कंट्रोलेबल सिच्युएशन आहे का नॉन कंट्रोलेबल आहे हे मला कळतं. की हे बघ, आता समोरून येणारा जी कार होती त्या कारनी तुझी काहीही चूक नसताना तुझ्या कारला नुकसान केलेलं आहे. आपण नो एंट्रीमध्ये होतो का? नाही. आपण चुकीचे उभे होतो का? नाही. पण ती कार आली आणि झालं, माझ्या कारचं नुकसान करून गेलं. आता याच्या पुढे मी काय करू शकते? वाईट वाटलं मला, पण काय करू शकते? माझ्याकडे इन्शुरन्स आहे, मला उठायचं आहे आणि मला ते गॅरेजमध्ये टाकायचे, मला आता कष्ट घ्यावे लागणार आहेत एक्स्ट्रा. माझ्याकडे 2 दिवस कार नसणार आहे, मग त्याच्यासाठी मला काय कॅब बुक करावी लागणार आहे, मला रिक्षाने प्रवास करावा लागणार आहे. मी लगेचच मॅनेजमेंट सुरू करते.
की ओके काय काय कामं अडणार होती माझी ती मी 2 दिवसाची कामं आता मॅनेज करते. मला खूप लांब जायचं होतं, मी तिथे सांगेन की आपण ही 2 दिवसाची मीटिंग आपण 4थ्या दिवशी करू शकतो का. सो मी पटकन ना सोल्युशनला निघते आणि मी तिथे स्वतःला रमवते आणि अडकवते. सो ह्याची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते हळूहळू. सोल्युशनवर गेल्यानंतर ओरिएंटेड. की आपली आपोआप त्रासाची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते. आणि अगेन ते सर्कल की कोणामुळे हा त्रास होतोय तर ते आता ते तर विसरायचंच आपण की त्या त्याला व्यक्तीला बाहेरच्या आपण सर्कलमध्ये. एक्झॅक्टली आता काय मी करू त्याच्या बुद्धीचं की त्याला येऊन मला ठोकावंच वाटलं माझ्या कारला तर काय करू शकते मी. म्हणजे तू माणसांना असं डिलीट करतेस. फार त्रास करून घेत नाही. मला असं वाटतं की समोरच्या व्यक्तींना बदलवणं हा माझा जॉब नाही, त्यांना दुरुस्त करणं हा माझा जॉब नाही. पण त्यांनी जर दुखवलं असेल तर त्यांनी मला दुखवलं असेल तर ते दुःख किती करून घ्यायचं ह्याचं टाईम लिमिट असलं पाहिजे. ओके. किती वेळ मी मला स्वतःला त्रास करून घ्यायचा हे ठरवलं पाहिजे मी. त्रास होतो, आपण ह्युमन आहोत, आपल्याला सगळ्या भावना असतात. त्या भावना ॲक्सेप्ट करायच्या की समोरच्या व्यक्तीने केल्यामुळे माझं नुकसान झालं आहे, मला त्रास होतो आहे, मला वाईट वाटतं आहे. ओके, ॲक्सेप्टेड, नाव मूव्ह फॉरवर्ड. एक्झॅक्टली. सो हे केल्याने जरा सॉर्टेड होतं लाईफ. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.